दरम्यान एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप मित्रपक्षांमध्ये महायुतीमध्ये रंगलेले असताना जर आपल्याला ऑफर आली तर त्याविषयी विचार करू असं वक्तव्य कालच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केलेलं होतं आणि यावरून आता मोठं राजकारण देखील रंगताना पाहायला मिळतं आहे। खरं तर ते मिश्किल शब्दामध्ये आपण ऑफरचा विचार करू असं बोलून बसले होते, मात्र त्यानंतर आता त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आणि त्यांना आता आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। दुसरीकडे सत्ताधारी पक्षातले काही नेते मात्र कोल्हेंचं वक्तव्य गांभीर्यानं घेत आहेत, तर मवियाच्या नेत्यांना मात्र कोल्हे शरद पवारांना सोडून कुठेच जाणार नसल्याचा विश्वास वाटतोय। फार महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं। मला वाटतं कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न बघतात त्यातला हा प्रकार असेल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण। त्यांनी जर असं विधान केलं असेल तर ते दुर्दैव आहे। मी त्यांना ओळखतो की छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतात, सध्या महात्मा फुल्यांच्या भूमिकेत आहेत। छत्रपती संभाजी आणि महात्मा फुले हे स्वाभिमानी आणि धर्माभिमानी आणि त्यांच्या भूमिकेत शिरणारी व्यक्ती ही धर्मद्रोह आणि विचारद्रोह करणार नाही। दरम्यान अमोल कोल्हेंनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून आता महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेऊया। कोल्हेंनी जे काय स्टेटमेंट केले एकीकडे आम्हाला ऑफर आला तर मी विचार करू, याचा अर्थ त्याला पक्षाच्या नेतृत्वाने सांगितलं असावं। पक्षामध्ये सुद्धा आता ऑफर आली तर युतीमध्ये जायचं हे ठरलेलं आहे। रोहित पवार हा आपल्या काकाची भूमिका वठवतोय, नाही म्हणायचं आणि ऐन वेळेला जायचं हे त्यांचं ठरलेलं आहे। म्हणून रोहित पवारच्या स्टेटमेंटपेक्षा आता अमोल कोल्हेच्या स्टेटमेंटला एक बेस आहे आणि मला वाटतं त्या पद्धतीची सुरुवात शरद पवारांच्या पक्षामध्ये झालेली आहे। त्यांनी ऑन कॅमेरा म्हणलं असेल तर मला वाटतं वेगळ्या संदर्भातनं त्यांनी बोललं असेल, विकास कामासाठी महायुतीनं बोलवलं तर जाऊ असं म्हणले असतील, परंतु ते काय पक्षांतर करणार नाहीत किंवा कुठेही जाणार नाहीत याची खात्री मला मित्र म्हणून आहे, कारण की शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आमचे मित्र अमोल कोल्हे आहेत। तेव्हा मला नाही वाटत कारण नसताना ही शंका त्यांच्याबद्दल निर्माण करणं संयुक्तिक राहणार नाही।